पाणी आणते मी तुमच्या. नाही नको. अहो अश्विनी काय हे बघ, तुम्हाला अरे तुरे करा. आणि तसंही मी तुझ्यापेक्षा लहान आहे, सो मला अरे तुरे कर. अहो नाही, मी तुम्हाला कसं अरे तुरे. नको नको, परत तेच अरे तुरे कर. बरं अश्विनी, तू इथं कशी काय आलीस? ऐक ना राणी, त्या दिवशी आमच्या घरी खीर तूच बनवली होतीस ना? खीर? हो, आमच्या घरी बनवली होती. आमच्या राणीने बनवली? तूच बनवली होतीस ना? हो, म्हणजे ते काय झालं, तुम्ही खीर बनवून गेलात, मग रत्ना काकी आल्या. काय ग राणी, अगं खीर बिघडली की? तुला येते का ग खीर करायला? मला हा, मग येते की. मग बनवशील? मग त्यांनी मला विचारलं की तुला येते का खीर बनवता, मग मी बनवली. नाहीतर मी नसती बनवली अगं, खरंच. म्हणजे अगं हो हो, चिल, टेन्शन नको घेऊ तू. तुला माहितीये का, ती खीर माझ्या घरच्यांना खूपच आवडली. खरंच? आणि गेस व्हॉट, सगळ्यात जास्त कोणाला आवडली असेल? कोणाला? दादूला. आणि त्याला ना परत तशीच खीर खायची, आणि त्याने मला बनवायला सांगितलीये. आणि त्या दिवशीची खीर मी नाही बनवली हे त्याला सांगून मला हर्ट नाही करायचंय. त्यामुळे प्लीज मला हेल्प कर ना, मला आत्ताच्या आत्ता तशीच खीर बनवून दे प्लीज. राणी हे बघ, नाही म्हणू नको प्लीज प्लीज प्लीज. आता खीर बनव. अगं राणे, ती एवढा आग्रह करते तर जा की बनव. जा, किती वेळ लागतो बनवायला, जा. हा मग बनवायची ना? बरं चल, टिफिन घेते. हा ये ये बघ, हे बघ आमचं किचन. हा मस्त की. अरे माझा कर्मा. अगं पोरींनो, खीर बनवताय तुम्ही, पण अश्विनी ताई, तुमच्या बंगल्यासारखा माल मसाला नाही बरं का आमच्या घरात. नाही म्हणजे खीरीत तुम्ही काजू बदाम पिस्ता घालतच असाल ना, तसलं काही नाही बघा आमच्याकडं. आमच्याकडे फक्त दूध, शेवया आणि साखर एवढंच सामान आहे. हाय का आता? अगाय म्हणून काय झालं, आपण आपल्या घरात जशी बनवतो ना तशी बनवते. एलची कुटून टाकते, छान होईल. पण ती खरंच टेस्टी होईल का? आय मीन त्यामध्ये ड्रायफ्रुट्स नसतील तर? मग तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? एकदम टेस्टी होईल बघ. बनवा ग पोरीनं तुम्ही खीर, आणि काय मदत लागली ना तर सांगा, मी आहे इथं बाहेर. मी काही मदत करू का? नाही नाही, इथेच आहे सगळं, मी करते की. विदाउट ड्रायफ्रुट्स तू ही खीर कशी बनवणार आहेस? तुला एक स्वयंपाकातली गोष्ट सांगू का? अगं जेवणाला चव आहे ना त्या पदार्थामुळे नाही येत, फक्त तो पदार्थ बनवणारा माणूस तो पदार्थ किती मनापासून बनवतो ना याच्यामुळे खरी चव ठरते. म्हणून पदार्थामध्ये आपण काय काय टाकतो याच्यापेक्षा जास्त आपण तो पदार्थ किती मनापासून बनवतो ना त्याच्यामुळे तो पदार्थ जास्त टेस्टी होतो. वाव, किती छान. मग ना आता त्याच प्रेमाने बनवू खीर. ओके, लेट्स गो. अरे मला सांग, इंद्रा सर एवढे कडक आहेत, मग त्यांना ही अशी गोड खीर कशी आवडते? अगं राणी, तुला माहितीये का, त्या दिवशी माझ्या घरातले सगळेच शॉक झाले होते. कारण माझा दादू ना जेवणाच्या बाबतीत कधीच फरमाईश करत नाही, काहीच मागत नाही तो. पण त्या दिवशी पहिल्यांदा असं झालं होतं की त्याने एखादा पदार्थ ना पुन्हा बनवायला सांगितलंय, आणि तेही तू बनवलेली खीर होती. किती भारी ना. ही गोष्ट तर चांगलीच झाली. चला, म्हणजे इंद्रजीत सरांना काहीतरी चांगलं वाटलं. पण मग हे ते असं हसून बोलले का चिडूनच बोलले? म्हणजे मला हे विचारायचं होतं की इंद्रा सर कधी हसतात का? म्हणजे काय विषय का? राणी तुला माहितीये का, माझा दादू ना फक्त कामाच्या बाबतीत थोडंसं स्ट्रिक्ट आहे, पण अदरवाईज तो घरी असतो ना तेव्हा एकदम चिल कूल असतो. मला तो बाहेर फिरायला घेऊन जातो, आईस्क्रीम खायला घेऊन जातो, माझ्यासाठी शॉपिंग करतो आणि माझे लाडही करतो. त्याचा ना स्वभाव असा आहे, तो थोडासा इंट्रोवर्ट आहे, म्हणजे ना लगेचच ओपन अप नाही होत.
पण एकदा का तो खुलला ना मग त्याच्यासारखं कोणच नाही भाई. मग त्याच्या इतका छान स्माइल करणारा आणि काळजी घेणारा माणूसच नाही. मग ते माझ्याशी का असं वागतात? राणी, कसं आहे ना, तुला ना माझ्या दादूचा स्वभाव नाही कळलाय अजून. तू का त्याला एकदा समजून घेतलास ना की मग विषय सॉर्ट. झाली तुमची खीर तयार. थँक्यू सो मच राणी. राणी, तुला नाही माहित तू माझं केवढं मोठं टेन्शन दूर केलंयस. अगं, माझ्या घरच्यांनी ना असं खूप दिवसानंतर कौतुक केलंय आणि म्हणून मला त्यांना डिसअपॉइंट नव्हतं करायचं. सो वन्स अगेन थँक्यू सो मच. अगं एवढं काय त्यात, पुढच्या वेळी दुसरं काही बनवायचं असेल ना मग ये, मी बनवेला. हो नक्की. पण राणी, मला एक डाऊट आहे. दादूला ही खीर आवडेल ना ग? त्यांना काय आवडेल काय नाही मी कसं सांगणार ना. पण खरंच त्यांना खीर खाऊन आवडते का हे तू मला नक्की सांग बर का. हो नक्कीच. चल मी येते. हा हो काकी येते. सावकाश जाग पोरी. हो जा सांभाळ. इंदिरा, तुझी फरमाईश पूर्ण झाली बर का.